अगं पूजा, अगं त्या शनीची 7.5 तर 7 वर्षात मागणं निघून जाते. 10 वर्ष झालं तुझा भाऊ इथनं हाला नाही, नुसता बोक्यासारखा खाऊन खाऊन पसारतो. बघ बकासुरासारखा खातो या. अगं पाठ राखा म्हणून आला होता, वॉरंटी कार्ड घेऊन आलता का? हा जाईनाच शामडावणी चिटकून बसलाय मला. लग्नाच्या आधी लाल घोटीत येत होता, आता काय त्याचं वज होतंय वेळे तुम्हाला. अगं पण एवढे दिवस राहणं बरं दिसतं का? लग्नात हुंडा दिला नाही ती नाही, तो धोंडा गळ्यात बांधला का? दाजी, जोपर्यंत माझं लग्न करून देत नाही तोपर्यंत मी जात नाही. तुझं लग्न कधीच होणार नाही, तू इथनं कधीच जाणार नाही. बघ दाराव कोण आले. जाऊन बघा तुम्हीच कोण आले. काही इज्जतच नाही मला. पूजा, हो जावाय बापू, झोपले का काय गायबाने दिवसा बी. राम राम जावाय बापू. उचल की पिशवी बघतो तोंडाकडे. हा पण तुम्ही अचानकच. हा का येऊ नाही का काय लेकीला जावायला भेटायला? आव मी विसरलीच, थोड्या दिवसासाठी राहायला यायचं होतं इथं आजोबा माझं. थोड्या दिवसासाठी वय? फक्त 3-4 महिन्यासाठी. त्याला थोडे दिवस म्हणतात का? हा अहो 3-4 तास त्याला थोड्या दिवसासाठी म्हणतात. 3-4 महिने म्हणजे 3-4 वर्षासारखे. होय वा. माझा आपा आले तर आनंद झाला नाही का तुम्हाला? त्यात आनंद व्हायला काय मिळून आली का? अरे हे जरा माझ्या बॅगा. ब्यागा ब्यागा म्हणजे? म्हणजे ही एक आहे, 2-4 डुगडुग्यात खायच्या, बाकीच्या उद्या यायच्या त्या. आणि ते थोकायचं गाडगं तेवढं ध्यान करून घेऊन या. हायला पूजा तर झोपली वाटते. आज नाही जेवली काय? लईच कडक दिसते. आणि हे काय, तुझं तोंड खरं मुडं का लागतं? काय दाढी आली काय तुला पूजा? आपण तुम्ही जावाय इथं काय करताय? दाड्या करतोय. झोपलोय दिसना होय तुला? इथं माझ्या बेड. माझं सांगायचं लक्षातच नाही. अहो आपल्याला सवय नाही व जिमनीवर झोपायची, त्यांना बेडवरच झोपावं लागतंय. अगं प्रत्येक वेळी गोष्टी विसरायला तू सजनी का गजनी या? मला पण खाली झोप नाही लागत, मला पण वर झोपायचंय. म्हातारा माणूस आहे अहो, असू द्या. मी काय तरणा बंडवाग आहे का? अगं सरनाव झोपायची येळ आली या म्हाताऱ्याची, आणि बेडवर झोपायची हवस आली या. मी नसतो झोपत खाली बिले. आणि तुम्ही माझं घर म्हणजे काय, तुम्ही माहेरची शाखा बनवून ठेवली काय? मेवणं झाली की आजोबा, आजोबा झाले की सासू, सासू झाले की एक 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 येतच राहते. सासरा यायचा उद्या. हा सासरा बघितलं का म्हातारा कसं बोलते? असू द्या अहो, म्हातारा माणूस आहे. म्हातार चला तिकडे. काय तू पण पूजा ग. दाजी, मला तुमच्या पैसे झोपायचे, मला लई भीती वाटती. अरे दिवसा डोक्यावर बसतो, रात्री बोकांडे बसायचंय का? का मारताव त्याला बिचारायला? बारकय ती पोरग, झोपू द्या की. बारके अगं हातात विषा फुटल्या त्याला. 40 लेकराचा बाप असल्याने दिसतोय, आणि तुला बारक कुठल्या अँगलने दिसतंय? बारक झोपू दे हो माग. दाजी, मला रातच्याला मिठ्या मारायची सवय. काय मारायची? मिठ्या. तिकडे भिताडाला मार मिठ्या, नाहीतर त्या म्हाताऱ्याला मार जाऊन. मला काय मारू नको मिठ्या. अहो उशी पाय त्याला घेतली तुम्ही. असू दे, जायला नशीबच उलट. नशीच काय ग? आयला ह्या गोट्यानी आणि आपण लय त्रास दिलाय, रातभर झोपू दिलं नाही.
काय करावं ह्यांच्यापासून पिक्चर सोडवण्यासाठी? होय हो. काय अहो मावस बहिणीचा लय फोन यायला लागले. अख्खा आंब्याचा सीझन संपला. कधी जायचंय आपण तिकडे आंबरस खायला? ती बोलवते की तिच्या घरी. कधी बोलावते? मग काय 2-4 वेळा फोन आला. माझंच विसरलं सांगायचं तुम्हाला. हा ग मग उशीर कशाला करते? जा पटकन बॅगवर लगेच निघू पटकन. इतकी कसली गडबड आहे? अगं गडबड नाही ग, नातेवाईकांकडे गेलं पाहिजे, त्यांना येळ दिला पाहिजे, कसं नातेसंबंध टिकवले पाहिजे ना. तू जा बॅग भर जा, लगेच निघू एका मिनिटात. जा 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 जा. हा, ते अगं, फोन उठ पण की. लावते. उठ 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 लाव लावला. गडबड करतात. इतकी असती वे गडबड करायची. खायला देवा, तुझ्याकडे रस्ता मागितला आणि रस्ता भेटला. 2 दिवस का व्हायना सुखानं तर तिकडे जाईल. बरं द्या दोघांना इकडेच. चल मी पण आवडतो बाबा. आज गाडी मी चालवणार, कोणी पॉम पॉम करावं, कोणी हातात धरावं, आपलं गाणं चुकतंय. धरून बसावं, असं काय पण धरून बस. वरती मी हाणणार आहे गाडी आज. चला बाबा, 2 दिवस तरी सुखानं राहील. जातो. होय आप्पा. तुम्ही काय करताय गाडीत? आज जेवढं मी चालवणार. मी म्हणजे तुम्ही संग येणार आहे काय? मग दाजी मी पण येणार आहे. हायला एका एक फ्री. हायला कुठंतरी सुखानं जाऊन द्याला का मला? जावाय बापू, सुखाने माणूस फक्त मसनातच जात असतो. हा मग जावा की मसनात. होय हो. अहो तुम्हाला सांगायचं लक्षातच नाही माझ्या. काय? अहो गोट्या पण आणि आप्पा पण यायच्यात. बरं तुझ्या ध्यानात नसतं काय पण. कशाला खाद्रावळ संग? आवा येऊ द्या की असू द्या. त्यांना नसून घेत तर मला पण नाही यायचं. कॅन्सल जायचं. अगं अगं थांब थांब, तू पण लगेच कुठं कॅन्सल कर. आप्पा तुम्ही मागे बसा. मला माझ्या गाडी विश्वास आहे पण तुमच्यावर नाही. तसं पण माझं आयुष्य हप्त्यावर चाललंय. हा बसा बसा मागे. हा बरोबर. दाजी मी कुठं बसू? माझ्या बरोबर बस. चालेल का तुम्हाला? अरे नारसाळ्या मागे बस की. अहो पण माझ्या उलट्या होत्यात. मग घरी बस. हा नाही 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 मागे बसत. बाबा मला काय गाडी नाही हाणून द्यायचा. बसा बसा. आला का मी 10 वर्षाची पुढे चालवलंय पहिलं. आती जवानीत हल्ली असेल, आता म्हातारपणे काय उठा बा. माझी गाडी हल्लेली तो अजून बघितलंच ना. हा गाडी चालवलेली. हा बसा. दाजी एसी वाढवा. एसी वाढू? कशाला अजून? आधीचे तर अंगारटून गेलंय. घरातून गेलं अंगारटून गेलंय म्हणलं. आंघोळ. दाजी गरम होते, डीजे लावा, माझा मूड वेगळा होईल. काय बना का बसतो. जावाय बापू मस्त पैकी अभंग बिभंग लावा जरा, काहीतरी गवळणी बिवळणी. हा चांगली रोमॅन्टिक गाणी लावा की. काय लाव ते सांगा की एकदा. हा माझी गाडी का डीजे वाल्याचं बँड ती कळ नाही. ही लावा ती लावा, गप बसा काहीच नसतो लावेत. 2 दिवसासाठी शांत व्हावं म्हणलं कुठंतरी जाऊन, पण आता असं वाटायला लागलंय की शिट भरून पंढरपूरला चाललोय. दाजी दाजी गाडी थांबवा, मला मुतायला लागले. अरे मगाशी तर डिगभर मुतलाय की रे, अजून कसं लागलं? मगाशी थोडं मुतलं होतं, आता सगळं मुतून घेतो. होटल चावला ते घर तुझे. दाजी हा घेतो घेतो. ऐन वक्ताला बरं ह्याला मुतायला लागतं. ज्ञान गेलं काय तुझं. हा 17-12 गाडी थांबवायला होतं. उतर खाली. उतर. जावाय बापू हा मी बी जरा मोकळं होऊन आलो. हा जावा जावा. हा आलो. काय तुझं फॅमिली बॉन्डिंग आहे का? नातवाला लागली तर म्हाताऱ्याचा नळ गाळायला लागला. पाहुणे आले तर 4 दिवस सांभाळायचं असतं त्यांना.
अगं पाहुणा 4 दिवसाचा असतो. 4 ऋतू संपलं तरी तुझा पाहुणा जात नाही. यायला वर्ष गावाच्या लागले ते एशीने लगवी यायला सगळं खाली करून टाकलं आता एकदाच. आप्पा तुम्ही उठलात की आवाज खळखळ बंद झाला. आणि बावळाटा काय थोडं मुतलावं हे कुठपर गेला लोंडा सगळा. चल गेलेलं आणि एशी वाढव एशी वाढव बस. आज जावाय बापू आज जरा वाईस म्हणलं चहा प्यावा लय जी एशीने असं थंड वाजल्यावर झालंय जरा. दाजी मला वडापाव खायचा आहे. माझं म्हणलं की लगेच तुला होतं हा काय बी आहे का नाही. हो मला नाही काय खायचं. यायला हे काय नाही. आवर का लवकर. चला ते बेलाच बरं झाले बाबा आले. चला लवकर बसा. अय आणि ते बिल कोण भरायचं. दाजी मी तुमचा माणूस आहे की. अख्खा उरा बसतो का माणूस आहे म्हणून. म्हाताऱ्या माणसाला चहा बी नाही पाजणार. घरातला ज्येष्ठ माणूस आहे मी. जावाय का कोण आहे. आईला जाग्यावर जाऊस तर मला पार भिकारी करून टाकत्या. ह्यांचा पत्ताच कट करतो. आप्पा हा नुसतं चहाच प्याला वय. हा आज चहाने कुठं पोट भरत का. आणि नाश्ता करा पोटभर. आणि तो काय खाल्लं मिसळ का. आता तिथं जाऊन घुसळ. म्हणजे अजून तू जेवण कर. अरे जावाय आपलं अजून खा म्हणजे मी बिल उद्या तू गाडीत बस. ए तू बस की वाढ भरून खावा. तुझं दाजी बघितलं का. दाजी एक नंबर आहेत माझं. लय मोठ्या मनाचा आहे मी. बस, बस, नाही नाही इथे 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 बसा. ए गोट्या नाही, बसली, असू दे. बसा. काय खायचंय ते आराम के साथ खात बसा. मामा यांना लागते तेवढं द्या. अय चांगली स्पेशल लाव मग सारखीच मिसळ अजून हो. बर 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 तरी बिरी अशी तरी आली पाहिजे नसते ना खोळा. बर बर पैसे आहेत ना. अय आला का तुला हे मग फेकूनच घालेन. पैसे आहेत का म्हणजे जावाय आमचा 4 व्हीलर घेऊन आलाय. बरं मी बसतो जरा गाडीत. जरा ऊन लागतं. तुम्हाला खायचं नाही जावं. नाही माझं पोट भरलं. असं नाही चिरली माझी. नको नको काय. अरे असू दे दाजीचं प्रेम महागारे आणलं येड्या काय कोणाला मिळतात का. एक नंबर. खातो मी. आराम के साथ. आण पटकीने आण मिसळ आण चांगली आण जरा अशी तरी बिरी टाकून आहे का नाही गोट्या. मग तुला चांगली लागली ना. हो तसली जाण स्पेशल जरा आण आण. अयो आप्पा दाजी चाललं. काय म्हणतो. तिकडे दाजी अरे चल की काय म्हणतं सोडून चाललं पळून. अरे जावाय अरे आम्हाला फोन कुठं आला काय. जावाय आला काय. जावाय थांब केला काय. हो गोट्या नाप आहेत की त्यांना नाव घ्यायचं. ते वय ते म्हणलेत की आम्ही पोटभर जेवून पार्सल घेऊन येतो इष्टीनं मागणं. तुम्ही जावा पुढं. आपाच म्हणले मला. जावाय काय थांबेव गेला काय. होय हो ते दोघे जण माग पळतात. गाडी थांबवा तुम्ही. ते म्हणतात की मिसळ पाव खायचा का. नाश्ता करायचा का. नको बाई नाश्ता मला उलट्या होत्यात. मग सांग त्यांना नको म्हणा मला नाश्ता. तुम्हीच आरामात खाऊन या. ओ दमानी पळा पोटात दुकान. मला नको नाश्ता तुम्हीच करून या. माझ्या उलट्या होत्यात. ती माग का पळतात पण. ते वय अगं डॉक्टरनी त्यांना सांगितलंय की नाश्ता जेवण केल्यानंतर चालायचं असतं. बहुतेक आज जास्त जेवण केले त्यांनी म्हणून पळतात. बया एवढं कशाला खायचं मग त्यांनी. चल इथं ना वळवा. इथूनच ना. हा इथून. कुठलं घर आहे. हीच घर आहे. थांबा. चला बरं झालं गड्या पुरीला घे. चल बाबू. या कुत्रा ओरिजिनल आहे काय. बांधलंय काय.
पूजा भारी आहे तुझ्या बहिणीचं घर हा, मस्त आयला पाहुणं बसल्यात आता. राम 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 राम. हायला वाटेन आप्पा आईच्या गावात तुम्ही माझ्या आधी दाजी आईच्या गावात नाही बहिणीच्या गावात ये दाजी मी तुमचीच वाट बघत होतो. बरं जावाय बापू तुम्ही यायला जरा उशीरच केला. आईला मी गाडीनं आलोय का बैलगाडीनं तेच कळा नाही. माझ्या आधी इथं मित्र ह्यांना हाटेला सोडलं होतं. ताये दाजी आम्हा दोघांना सोडून पळून गेलं. पळून गेला. आ, ते पळून म्हणजे डिझेल टाकाय आलतो पुढं तुला सांगितलं की ते. या दाजी कवा आलं सा तुमच्यासाठी पोहे ठेवलेत. पोहे ठेवल्यात हा पोहे ठेवलेत. म्हणजे आम्ही दोघांनी दोनदा खाऊन झाल्यात राहिलेलं आपलं तुम्हाला ठेवल्यात आहे. हा तेवढंच आपलं दिबा यायला. या दाजी. कमीच दिलं द्या द्या झालं का फिरायला जाऊया द्या 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 आता फिरायला जाऊया रान वगैरे डोंगर वगैरे बघूया चला आता. थोडं राहिलं होतं. चला की. पोहे राहिलं होतं खाऊन पण गेलं. दाजी हा तांब्या घाल माझ्या डोक्यात काय लाका तू. हे पूजा हे आपली भाताची शेती वगैरे आहे. अच्छा अच्छा भाताची शेती आहे का. हे बघा एवढीच रोप आहेत आपल्यापाशी. ओय थांबा एवढीच रोप. मला सांगा शेतीबद्दल मला सांगा हे मी लावणार आहे तांदूळ. कुठे लावणार आहे. अरे घरामाग माझ्या नाही शिल्लक जागा कशाला लावणार आहे. खायला आणि मला लय भात आवडतो. तू रताळी का रताळी तुम्ही रताळी खावा आप्पा. नाही मला हो तुम्ही सांगा कसं लावायचा तांदूळ. हे करायचं काढायचं सगळं. बर हा आणखी नंतर चिकुल करायचा बैलांच्या कुंड आणि मग एक एक रोप लावायचं. बर बर सगळं शेत सांगतंय. मस्त मस्त भात आम्हाला हे काय हे सांगा. ते फणस आहे ऊस आहे हे आपला दिसतोय ते सगळा ऊस आपला आहे. होय ऊसात काय लावायचं असतं. ऊसात काय नसतं लावायचं ऊसच उगवतो. काय तुला का मला माहिती तरी घेऊन देत जा की हल राहून द्या मला सांगा चला. दाजी गाजर कुठे येत दोत्रात येतं डोकं खाल्लंय ह्या नातवाने म्हाताऱ्याने. ह्यांचा काठाच बसवला पाहिजे. ह्यांना घेऊन आलोय जंगलात. ह्यांची शांती घातल्याशिवाय मला काय शांती भेटणार नाही. ह्यांचा कार्यक्रमच करतो जंगलात. जायला सगळा आयला कस काय वातावरण आहे एक नंबर. दरवाजा तर दरवाजा लाव की मग कसं नव्हे करायचं ह्याला उगाच कसलं वातावरण हाय नुसतं. अरे आप्पा ए पूजा चल. दाजी काय माझा फोटो काढा धरा की धरा लवकर. अरे तर मी माझा फोटो काढा आलो का तुमच्या हाताखाली काढा म्हणा. गोट्या तुझा फोटो काढतो पण डीपीला लावाय नाही भितडाला लटकवायला. ए डोंगर वाश हे धर मोबाईल धर तुझा. आलोच मी. आप्पा इथं काय एन्जॉय मारताय. तिकडं लय मजा येते. चला तिकडं तिकडं जायचं. पूजा त्याचा फोटो काढ. मी आलो ह्याचा बंदोबस्त करून आपलं काय फोटो वातावरण दाखवतो. चला आप्पा. इन्शुरन्स आहे का तुमचा. हाय की संपला नाही ना का चालू आहे. का रे नाही असंच विचारलं चालू आहे ना. हा चालू आहे फुल एकदम. या चला हाय का नाही भारी वातावरण हा. नाचा इथं. तुम्ही नाचक जावाय नाही मला तसा पण आनंद होणारच आहे थोड्या वेळाने. होय नाचा. आप्पा तुमचा खेळ खाल्लास आता. म्हाताऱ्याचा शेवटचा दिवस. आप्पा जावाय कुठे गेलो. जावाय मला का जावाय तर काठी मला वाचवा. मला जावाय दोन हात धरा जावाय जावाय सोडू नका काठी. नाही जावाय या रावायला सोडू नका. माझ्या हातात आप्पा सोडू नका. नाही मला वाचवा. वाचलंय जावाय. तुम्ही मला वाचवलं आप्पा.
वाचवला आप्पा, तुम्ही देव माणूस आहे, देव माणूस. तू आधी घरी चल. आप्पा मी तुम्हाला मारायचा विचार करीत होतो, पण आज तुम्ही साक्षात देव बनून तुम्ही मला वाचवला आप्पा. अरे पण बिघडलं काय? मला कशामुळे मारायचा प्रयत्न करत होता तू? आप्पा माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. अहो जावाय, म्हाताऱ्या माणसाचं काय वज आहे? त्याचं 2 टायमाच्या खायच्या अपेक्षा असतात फक्त. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, म्हाताऱ्या माणसामुळे घराला घरपण शोभा असते बरं का जावाय, ते ध्यानात ठेवा गोष्ट. होय आप्पा, कळलं मला, चुकलं, मला माफ करा. आणि आता राहू शकतो ना मी 2-4 महिने? अहो मी भावनिक झालतो आप्पा, तुम्ही कुठं लगेच मनाला लागून घेता. चला घरी. हा, चला. माझा जावाय आलाय हाय थोडा थोडा. थोडा नाही लय. माझा फोटो ह्याचा फोटो आहे. चल तुझा लग्नासाठी फोटो छापाय दिलाय आता, ह्याचा पण करून टाकू. माझा आजोबा, माझा मेहुणा.